5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा होणार। 5 जुलैला विजयी मेळावा घेणार, सहकाऱ्यांशी चर्चा करून विजयी मेळाव्याचे ठिकाण सांगणार, राज ठाकरे यांची प्रतिक्रिया। 5 तारखेचा मोर्चा झाला असता तर न भूतो न भविष्यती असा झाला असता। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण या मोर्चाने झाली असती, राज ठाकरे यांची रद्द झालेल्या मोर्चावर प्रतिक्रिया। 5 तारखेला विजयोत्सव साजरा करणारच, मोर्चासाठी तयार झालेली एकजूट कायम ठेवायचे, मराठी भाषिकांमध्ये फूट पाडण्याचा या सरकारचा कुटील डाव, उद्धव ठाकरेंची टीका। राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसे कार्यकर्त्यांनी केला जल्लोष, जल्लोषात मनसे अध्यक्ष राज ठाकरेही सहभागी। सरकारने जीआर रद्द केल्यानंतर राज ठाकरेंची मनसेच्या महिला कार्यकर्त्यांकडून ओवाळणी। हिंदीबाबतचा जीआर रद्द केल्यानंतर नाशिकमध्ये मनसेचा जल्लोष, नाशिकमधील मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर मनसैनिकांचा जल्लोष, ढोलताशाच्या गजरात मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा। विजयी मेळावा एकत्र होईल, राज ठाकरेंशी चर्चा केली, राज ठाकरे यांच्याशी काल बोललोय, संजय राऊतांची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या शुभेच्छांवर मराठी माणसाची एकजूट ठरत नाही, संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार, तर माझ्या शुभेच्छा आहेत दोघांनी एकत्र राहावं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर फडणवीसांनी लगावला होता टोला। त्रिभाषा सूत्रासंदर्भात सरकारनं काढलेले जीआर रद्द, डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करून पुढील निर्णय घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मराठी माणसांना एकत्र येण्यासाठी संकटाची वाट पाहू नये, एकजूट कायम राहावी, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, तर उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना साथ असल्याची चर्चा। संदीप देशपांडेंकडून पुन्हा राज ठाकरे यांच्या भाषणातील व्हिडिओ ट्वीट, तुम्ही जे म्हणतात तेच करता, हिंदीच्या मुद्द्यावरून जीआर मागे घेतल्यानंतर राज ठाकरेंचं अभिनंदन करताना देशपांडेंचं ट्वीट। विजयाचा मोर्चा एकत्र येऊन करावा, महाराष्ट्राची ताकद दिल्लीला दिसली पाहिजे, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य, तर दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून भाजप एसएनसी गटाचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंचा निशाणा। मराठीचा की महानगरपालिकेचे महाराष्ट्रातील जनता चांगलंच जाणते, या विषयावर समिती कुणी स्थापन केली आणि सह्या कुणी केल्या, उबाठाची डबल ढोलकी चालूच असते, चित्रा वाघ यांची टीका। आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन, शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण आणि हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। पावसाळी अधिवेशनही विरोधी पक्षनेत्या बिनाच होणार का याकडे लक्ष, निवडीचा प्रस्ताव अद्यापही विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन, सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षनेतेपदासाठी दाखवली होती अनुकूलता। सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर वारकऱ्यांच्या वेशात अधिवेशनासाठी दाखल, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वारकऱ्यांचा वेश परिधान करून दोन्ही नेते विधान भवनात दाखल। विधान भवनात मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट, पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी फडणवीसांनी घेतली भेट। महाविकास आघाडीची दुपारी 3 वाजता वायबी चव्हाण सेंटरला बैठक, बैठकीत विरोधी पक्षनेत्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेणार, दुपारी 3 वाजता सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेणार, उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल। उद्धव ठाकरेंप्रमाणे राज ठाकरे यांनीही विजयी सभा घ्यावी, पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची होती प्रतिक्रिया। अधिवेशनाच्या पासवरून अशोक स्तंभ काढून टाकला, आमदार रोहित पवार यांचा आरोप, संपूर्ण प्रकरणावर सरकारनं उत्तर द्यावं, रोहित पवार यांची मागणी। नितेश राणेंना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावं आणि नारायण राणेंना खासदार म्हणून निलंबित केलं पाहिजे, गोगावलेंकडून माहिती घेऊन राणेंवर गुन्हे दाखल करा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। रत्नागिरीत महायुतीत नाराजी नाट्य, सामंत राष्ट्रवादीवर नाराज, अजित यशवंतराव यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानं सामंतांकडून नाराजी व्यक्त, विश्वासात न घेता प्रवेश दिल्याचा उदय सामंत यांचा आरोप, माझ्यावर खालच्या भाषेत टीका करणाऱ्यांना राष्ट्रवादीत घेतलं, उदय सामंत यांचा आरोप। अमित शहांचा सुप्रिया सुळेंना फोन, सुळेंच्या वाढदिवसानिमित्तानं अमित शहांकडून फोन करून शुभेच्छा। रवींद्र चव्हाण आज भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज भरणार, दुपारी 2 वाजता चव्हाण उमेदवारी अर्ज भरणार, फडणवीस बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला जाणार। बीडमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी धनंजय मुंडे आक्रमक,
देशमुख हत्या प्रकरणावेळी बोलणारा एकही नेता आता बोलत नाही. नेमका न्याय द्यायचा होता की मंत्रिपद काढायचं होतं? लाज वाटत नाही का? धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल. बीड शहरातील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार. महिला आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटी नियुक्त करण्याची मागणी करणार. धनंजय मुंडेंची माहिती. बीड जिल्ह्यातील कोचिंग क्लासमध्ये झालेल्या विनयभंग प्रकरणी अंजली दमानिया यांचं ट्विट. कोचिंग क्लासच्या मालकाला आमदार संदीप क्षीरसागर पदोपदी मदत करायचे का? दमानियांचा सवाल. सीडीआर तपासण्याची मागणी. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा सत्कार केला पाहिजे. माशेलकर समितीचा निर्णय रद्द केला म्हणून सत्कार करावा. अनिल बोंडेंची उद्धव ठाकरेंवर टीका. शिवसेनेची आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक. दुपारी 2 वाजता नरिमन पॉइंट इथल्या महिला विकास मंडळ सभागृहात बैठकीचं आयोजन. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्य नेता म्हणून निवडलं जाणार. कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार. 2 दिवसात दोन्ही माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती. 2019 मध्ये अपूर्व हिरे यांनी सीमा हिरेंविरोधात निवडणूक लढवली होती. राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत हायकमांडसोबत आज बैठक. आगामी निवडणुका मवियात लढायच्या का या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता. हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर दिल्लीत दाखल. ठाकरेंच्या शिवसेनेतील कोल्हापूरमधील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची आज बैठक. नवे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांची निवड अमान्य. ठाकरेंच्या नाराज पदाधिकाऱ्यांना शिंदेंकडून ऑफर असल्याची चर्चा. बैठकीनंतर संजय पवार भूमिका स्पष्ट करणार. बंटी भांगडी यांच्या राजकीय खेळीनं चंद्रपूर काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण. 13 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं समीकरण बदललं. निवडून आलेले 6 संचालक भाजपचे असल्याचा दावा. राजू शेट्टी उद्या सकाळी कोल्हापूरमधील शिरोलीत आंदोलन करणार. शक्तीपीठाबाबत लोकप्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट करावी. शक्तीपीठ महामार्गामुळे नदीच्या पाण्याला अडथळा निर्माण होणार. शक्तीपीठ महामार्गाबाबत राजू शेट्टींची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगर पालिकेची काल दिवसभरात 645 अनधिकृत बांधकामांवर कारवाई. काल सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत सुरू होती तोडक कारवाई. चिखल ते मुकुंदवाडीपर्यंतच्या अतिक्रमणांवर कारवाई. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथल्या बंधाऱ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप. बंधाऱ्याच्या कामासाठी 5,33 लाखांचा खर्च. भावानं उधार घेतलेले पैसे पोलीस अधिकारी अब्दुल कलाम यांच्या जीवावर बेतले. कलाम यांच्या भावाचा पुतण्याचा महिलेच्या मुलासोबत झाला वाद. या वादात अब्दुल कलाम यांनी उडी मारल्यानं हत्या झाल्याची माहिती. दारूच्या नशेत वडिलांकडून 10 वर्षीय मुलीची हत्या. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील शेळगाव गावातील धक्कादायक घटना. मृतदेहाच्या आजूबाजूला हळदी कुंकू टाकल्याचा धक्कादायक प्रकार. नाशिकमध्ये कृत्रिम तलावात बुडून 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू. बांधकाम साईटवर तयार केलेल्या तलावात पोहण्यासाठी गेल्याची माहिती. तलावाच्या काठावर कपडे आढळून आल्यानं लागला शोध. नांदेडमध्ये 2 आणि 3 ऑगस्टला समरसता साहित्य संमेलनाचं आयोजन. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद नामदेव कांबळे भूषवणार. नामवंत साहित्यिक विचारवंत कार्यक्रमाला उपस्थित राहणार. भाजपचे खासदार अजित गोपछडे यांची माहिती. सायन पनवेल मार्गावरील उरण फाटा उड्डाणपुलावर अपघात. वाहनांचा अपघात झाल्याची माहिती. कोणतीही जीवितहानी नाही. अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी. सोलापूरच्या माढा तालुक्यातील टेंभुर्णीतून बनावट नोटा जप्त. नोटा छापण्याच्या साहित्यासह 64 लाखांच्या बनावट नोटा जप्त. 3 आरोपींना अटक. मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता. केदारनाथच्या सोनप्रयागमध्ये दरड कोसळली. दरड कोसळल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद. दरड बाजूला करण्याचं काम सुरू. गोंदियातील दासगावात 40 वर्षीय विधवा महिलेचा संशयास्पद मृत्यू. रावणवाडी पोलिसांनी महिलेचा खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढला. सिंधुदुर्ग बांदा दोळा मार्गावर 2 एसटी बसचा अपघात. दोन्ही बसमधील प्रवासी जखमी. जखमी प्रवाशांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू. गोंदिया जिल्ह्यात 3 दिवसापासून पावसाची संततधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला. पावसामुळे पेरण्यांच्या कामाला गती. वातावरणातही गारवा. गोंदिया ते हैदराबाद विमानसेवा आठवड्यातून फक्त 3 दिवस उपलब्ध असणार. येत्या 2 जुलैपासून सेवा सुरू होणार. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी असणार विमानसेवा.
चंद्रपूरच्या वरोरा नगर परिषदेचं 50 लाखांचं वीज बिल थकीत, वीज वितरण कंपनीचं नगर परिषदेला अल्टिमेटम, वीज वितरण कंपनीकडून नगर परिषदेला नोटीस। चंद्रपूर जिल्हा परिषदेचे 73 कर्मचारी आज होणार सेवानिवृत्त। कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्यानं उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडण्याची शक्यता। साताऱ्यातील शाहूनगर भागात बिबट्याचा कुत्र्यांवर हल्ला, सर्व घटना सीसीटीव्हीत कैद। महेश कानेटकर यांच्या बंगल्यात संरक्षक भिंतीवरून आत येत बिबट्यानं केला हल्ला। गोंदियात 12 तासांच्या प्रयत्नांनंतर अस्वलाला झाडावरून खाली उतरवण्यात यश, वन विभागाच्या पथकाची कामगिरी, नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास। गोंदियात जिल्हा बँकेच्या 18 संचालक पदांसाठी निवडणूक पार पडली। 868 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। बडोले, रहांगडाले, बनसोड यांचा फैसला आज। पवनी येथील वैनगंगा नदीच्या पुलावर अंधारात धावणाऱ्या प्राण्याचा व्हिडिओ व्हायरल। हा प्राणी वाघाचा बछडा की बिबट्याचा बछडा याची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। बुलढाण्यात सौर ऊर्जा प्रकल्पाच्या बनावट परवानगी प्रकरणी गुन्हा दाखल। मोताळा नगराध्यक्षासह 5 जणांवर फसवणुकीचा गुन्हा, आरोपींनी 10 लाखांचा महसूल बुडवल्याचं उघड। गडचिरोली नगर परिषदेच्या कचरा गाड्यांना नंबर प्लेटच नसल्याचं उघडकीस। नगर परिषदेच्या मालकीच्या गाड्यांचा कंत्राटी संस्थेकडून वापर, बेजबाबदारपणा कुणाचा, नागरिकांना पडला प्रश्न।